ट्रेन वेळेवर होते का? नाही, 15-20 मिनिटं उशिरा आहे. माझी ट्रेन जवळपास 15 मिनिटं उशिरा होती. आणि मग संध्याकाळी किती वाजता होतीस? संध्याकाळी 8:30-9 होतात. सर बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्ष होते सर म्हणून इतक्या प्रेमाने बोलतो मी, नाहीतर मला असं प्रेमाने मी कोण बोलताना दिसलोय का? सर माझ्या गावात होती. सर बीड जिल्ह्यामधल्या केज तालुक्यामध्ये विलास घुले मुलाची विलास घुले याची झालेली हत्या ही अतिशय निर्गुण आणि एखादा प्रामाणिक माणूस एखाद्याला सोडवायला गेला आणि त्याच्यातून तो स्वतःचा जीव गमावून बसला, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत दुर्दैवी. आणि त्याच्यामुळे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पण उगाच कोणातरी नाव त्याच्यामध्ये घ्यायचं आणि कारण नसताना त्याला जाती रंग द्यायचा, यालाही आम्हाला मान्य नाही. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की विलास घुलेला न्याय मिळाला पाहिजे. पण तो न्याय देत असताना कुठेतरी राजकीय दबाव, राजकीय क्रौर्य आणि राजकीय वैमनस्य मनात ठेवून जर तुम्ही एखाद्याला बदनाम आणि त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर हे चुकीचं. परंतु तुमचे बीडचे खासदार असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांचा मुलगा, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही, कोणीही असो आणि कोणाचाही मुलगा असो, जर तो त्याच्यात नाही तर तो त्याच्यात नाहीच. परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्यावेळेस मात्र तुमच्या सकट इतर आणि आम्ही ज्याच्यावर आरोप केले ते पुराव्यानिशी सिद्ध करून दिले. आणि म्हणून आज नाही, उद्या नाही, परवा नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला सजा होत नाही तोपर्यंत वाल्मिक कराड जेलमधनच बाहेर येऊ शकत. परंतु आता मात्र धनंजय मुंडे या सगळ्या विलास घुले हत्या प्रकरणात सभागृहामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळाला. विलास घुलेला न्याय द्यावा लागेल हा धनंजय मुंडेंचा आवाज आहे. आणि त्याबाबत धनंजय मुंडेंची आणि माझी बोलणी म्हणजे ते माझ्याशी बोलले पण. आणि मी त्यांना म्हटलं की धनंजय विलास घुलेला ज्या पद्धतीने मारला, एक निष्पाप जीव जो भांडण सोडवायला गेला होता त्याचा जीव गेला असेल तर विलास घुलेला मदत केली पाहिजे. परंतु सोशल फॅब्रिकेशन पुन्हा बिघडवण्याचा जिल्ह्याचा असं आहे की महाराष्ट्रामध्ये सोशल फॅब्रिक बिघडवण्याची जबाबदारी काही जणांनी घेतलेली आहे. मी ह्याच्यावरती कधीही विश्वास ठेवत नाही. जात पात धर्म याच्यावर राजकारण करू नये हा माझं मत आहे. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जातीय समीकरण, धार्मिक समीकरण बिघडवायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हे जे काही चालू आहे ते मला मंजूर नाही. गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य केले की बीडमध्ये कुठेतरी ओबीसी अधिकाऱ्यांना फक्त टार्गेट केलं जातं, त्यांना दबदाटी केली जाते, त्यांना कामावरून काढलं जात आहे. त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पहिलाच पाऊस झालेला आहे. ठाणे असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणी ट्रॅकवरती असेल, जिथे पाणी भरतं त्या सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. मुंबईकरांची दैना उडलेली पहिलं. असं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. मी मुंबईमध्ये गेले 55 वर्ष राहतोय. असं कुठलं वर्ष या वर्षी मुंबईत पाणी भरलेलं नाही? एक वर्ष सांगा. मुंबईची जी भौगोलिक रचना आहे, आपण जरा राजकारण बाजूला ठेवूया. मुंबई हे काय 5000 वर्षापूर्वीचं बेट आहे का? मुंबई हे भराव टाकून निर्माण झालेली 7 बेटांची एकत्रित केलेली एक बेट झालं. त्यामुळे भरणी टाकताना लाईन दोरी लावली होती का? सपाटीकरण आहे का? ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळं सपाटीकरण व्यवस्थित केलेलं आहे का? काही नाही. त्यामुळे मुंबईची रचना अशी बशीसारखी आहे, बशीसारखी. आणि हा जो सायन्सचा भाग आहे हा बशीच्या मुद्द्यावर आहे. तेव्हा कसं आहे, मी कधी टीका करताना उगाच इलॉजिकल टीका करत नाही. एवढे वर्ष तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका केली. अरे कमीत कमी त्यांच्या काळात पंप लावून उद्धव ठाकरे पाणी बाहेर तरी फेकून द्यायचे. तुम्हाला सगळं माहित असताना, सत्ता तुमच्या हातात 7 वाजता असताना, 7 वर्ष असताना तुम्ही काय वाटोळं केलं मुंबईचं? टीका करणं सोपं असतं, असंच बोट दाखवायचं असतं टीका करताना. हे काय, हे 3 बोट तुमच्याकडे असतात, त्याची उत्तरं कधी ना कधी द्यावी लागतात. परंतु सत्ताधारी म्हणतात की 25 वर्ष मुंबई महापालिका, ते जाऊ द्या, तुमच्याकडे होत आलं ना. 7 वर्ष तुमच्याकडे काय काय केलं? काय केलं? काय पहिल्या पावसात वाट लागली, अजून काय MM सुद्धा पाऊस पडलेला नाही. तेव्हा तर तुम्ही मिठी नदी साफ झाली नाही, मिठी नदी भ्रष्टाचार प्रकरण, मिठी नदीमध्ये पैसे खाल्ले, असे मोठे मोठे चर्चा करायचे. आता काय? आता कशात पैसे खाल्ले तुम्ही? जाऊ द्या, सोडा. महिला अत्याचार प्रकरणात
महाराष्ट्र जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्र्यांनी असं आहे की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला तिलांजली दिली, त्याचं श्राद्ध घातलं, विचारांचं श्राद्ध घातलं. आता हेच होणार, महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढणार. काल आपल्याला माहिती आहे की आमचे थोर हेडमास्टर लीगल बादशाह राहुल नार्वेकर यांनी आपल्या मुखातनं मराठीला श्रद्धांजली वाहिली. कोणाची बोलण्याची हिंमत आहे का सभागृहामध्ये? बोलू दिलं जातं का? नाही, कारण का विरोधी पक्षांना बोलूच द्यायचं नाही. लोकशाहीच आम्हाला जिवंत ठेवायची नाही. मग राहुल नार्वेकरांसारखे आपल्याला अध्यापक, प्राध्यापक, टीचर दिसतात. दीनदयाळ मंगेशकर म्हणणारे, मला दया आली होती त्यांच्यावर. जाऊ दे, त्यांना माफ करा. त्यांनी दखलगिरी व्यक्त केली, माफी मागितलेली आहे. हा, मग म्हणून मी म्हणतो ना, माफ करा त्यांना. मी माफ करणारा कोणी नाही. मी काय, मला काय करायचंय. पण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात मीच बोलणार, बाकी कोणाची बोलायचंच नाही. अहो, अनंतराव थोपटे होते कसे हे तरी तुम्हाला माहितीये का? आम्ही अनंतराव थोपटेंबरोबर काम केलेली माणसं आहे. म्हणजे मी काय त्यांच्या गावातलं नाही, पण त्यांचं वागणं चालणं काँग्रेसमध्ये होते. हे काय नवीन सुरू केलंय? श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की माझ्या बापानी किंवा माझ्या नवऱ्यानी किंवा माझ्या भावानी महाराष्ट्रामध्ये 65 वर्ष राजकारण केलं, त्याला शाब्दिक अलंकारातनं श्रद्धांजली वाहिली गेली. हे काय मुद्दामून नाही. मी वाचणार, मी श्रद्धांजली वाहणार, बाकीच्यांनी काही बोलायचं नाही. मग असं येतं अंगाशी. आलं ना अंगाशी? त्यांचे वाढलेले भाव, दैनंदिन जीवनामध्ये पसरलेली अस्वस्थता, आणि त्याच्यात हा सत्तेचा माज लोकांना नाही सहन होत. महाविकास आघाडीची पुढची दिशा काय? नाही, ती मी ठरवणार कोण. ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ वगैरे मिळून ठरवतील. मी कोण आहे? मी साधा कार्यकर्ता, आपली भूमिका पार पाडतो. तर तुम्ही सरसकट कर्जमाफी मागण्याची मागणी करत होता, परंतु 12 लाख शेतकऱ्यांना वगळले आणि ते आम्ही मागणी केली नाही, आणि त्याच्यासाठी सभात्याग पण केला की मुख्यमंत्री जर सकारात्मक आहेत तर त्या 24 तासात आम्हाला विधानसभेत येऊन सांगा की दिले तुमचे कर्ज माफ केलं. चला, तसं नाही करत ना ते. ते करत नाही म्हणून तर आम्ही काय ते सभात्याग करून बाहेर आलो ना. तुमची यावर काय अपेक्षा आहे किंवा तिथे भाषण केलं ना आतमध्ये, मग अजून काय विचारता? झालं का आपलं?